दादा काय नाव आपलं? प्रमोद आढळराव. पण दादा आता निवडणूक लागली, गाव कोणतं आहे? चिंचवडी लांडेवाडी. चिंचवड लांडवाडी. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार आहेत, आले का तुमच्यापर्यंत, पोहोचलेत का? हो, सगळे आहेत. काय काय कोण कोण उमेदवार आहेत? आमची मंगलताई हुले जे त्या आमच्या आढळरावांच्याच आहे. पहिली गोष्ट त्या नारोडीत दिलेले आहेत. त्याच्यावर अजून पवळे साहेब आहेत, संजय पवळे. त्यांचा प्रचार दोन गावचे सरपंच आहेत, त्यांची कामं कशी आहेत त्यांच्या गावामध्ये? चांगली आहेत. नारोडीत तर 90-95% ते 99% त्यांच्या मागं उभीच आहे नारोडी. आणि आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे का नारोडी किंवा लांडेवाडी चिंचवडी ते दादांनी किंवा नाही का म्हणजे वळसे पाटलांनी ज्या उमेदवारांना संधी दिलेली त्यांना लीड राहिलेली पहिल्यापासून. त्यांनी त्यांच्या गावात विकास कामं केलीत का सरपंच असताना? हो, केलेले. आणि मग तुम्हाला काय वाटतं त्यांनी गावात कामं केल्यामुळे जिल्हा परिषद त्यांच्या गटामध्ये चांगलं काम करेल गावात केल्यामुळं? आता कसं आहे, त्यांच्या गावात जी कामं केली त्यांनी ती कामं पाहूनच त्यांनी साहेबांनी दादांनी किंवा नाही का वळसे पाटलांनी त्यांना उमेदवारीची संधी दिली. एकंदरीत लांडवाडी भागामध्ये गेल्या पंचवार्षिकला दरेकरांना लीड होतं, तशीच परिस्थिती आज राहील का? नाही ना राहणार, का बरं तशी परिस्थिती का नाही राहणार? कारण काम पाहिजे तशी लोकांपर्यंत म्हणजे गावागावात झालेली नाहीत पहिली गोष्ट. त्याच्यामुळं नाही का म्हणजे उमेदवारांना नवीन संधी दिलेली. गेल्या पंचवार्षिकला 18 दादा दरेकरांसोबत होते, आज त्यांच्या विरोधात आहे, त्याचं गणित कसं काही? दादांचं गणित असं आहे का म्हणजे शेवटी आता आम्ही आढळलो आहे पहिली गोष्ट. दादा जिकडे जातील तिकडे आम्ही जाणार. जे लीड भेटलं होतं गेल्या पंचवार्षिक दादा मिळालं होतं का स्वतःमुळे मिळालं होतं दरेकरांना? काय काय गेल्या वेळेस जे लीड मिळालं होतं दरेकरांना या भागातून 2000 ते कोणामुळे मिळालं होतं? दादांमुळेच भेटलं होतं ना. आज दादा त्यांच्या सोबत त्याचा फटका त्यांना पडत 100% पडणार ना. आता किती साधारण किती फटका पडेल, किती मातली का त्यांचं गठन यावं? त्याचं मग वोटिंग तसं असं ॲक्च्युली नाही सांगता यायचं, पण 100% त्यांना फटका बसन. साधारण 2000चं लीड होते या भागामधून, यावेळेस ते लीड किती तेवढं राहील का कमी होईल? नाही, कमी होणार. मायनस मध्ये कमी होणार. मग एकंदरीत तुमचा कल काय आहे बाबा, की कोण उमेदवार विजयी होतील शेवटच्या टप्प्यामध्ये? काय दोन्ही गटाळाची सीटं लागतील. आदिनाथ शेवाळे, आता हे गाव कोणतं? लांडेवाडी. लांडवाडी. आता निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची, तरुण म्हणून काय मुद्दे आहेत तुमच्याकडं? बोल रे तिकडे तरुण तिकडे म्हणून काय पाहतात तू, हे समस्या काय तरुणांची? तसे काही समस्या नाही, सर्व कामं झालेली इथे. आता निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार आले का तुमच्यापर्यंत सगळे? हो, सर्व उमेदवार आले. आता साधारणतः आतापर्यंतचा दादा ज्या पक्षात राहील त्या पक्षाला लीड राहते, लांडवाडीचा असा इतिहास आहे. मग हा इतिहास असाच राहील काही? हो, असंच राहणार. तुला काय नाव आपलं? मंगेश शेवाळे. मग आता हे म्हणत की दादा जिकडे राहील तिकडे आमच्या गावचं लीड राहील, काय खरं आहे का ते? खरंय कसं काय काय गणित राहील? काय आता गावचा एक उमेदवार आहे, तो विरोधी पक्षामध्ये आणि दादा वेगळ्या पक्षामध्ये राहणार होतं. हे गणित कसं गावकऱ्यांपुढे समस्या आहे मोठी? समस्या आहे ते, पण बघू आता काय तरी. आता मला एक सांगा, देवीदास दरेकर यावेळी गेल्या वेळेस इथून लीड होतं लांडेवाडीमधून, त्यावेळेस लीड राहील का त्यांना? नाही राहायचं आता सध्या. त्या नाही राहणार. का बरं, दादामुळं का विरोधी पक्षाचे म्हणून? नाही आता इथं दादा आहे गाड्याळी. दादा काय नाव तुमचं? रवी शेवाळे. दादा हे म्हणत ते गावात जे विकास करतं ते सगळ्या लोकांना माहिती, कोण विकास करतं, कोणी केला आहे असं आहे. आणि मग त्याच्या मागच लोक राहतात. आता विकासाचा शब्द तुम्ही काढला तर गावात काय विकास कामं झाली? जी झाली ती आपली रस्ते वगैरे, मंदिरांची कामं, सभामंडळ वगैरे, कोणाच्या माध्यमातून झाली? ती आपले दादांच्या, वळसे पाटलांच्या. बरं, किती निधी आला साधारण गावाला आतापर्यंत? 8-10 कोटीपर्यंत आलं. तर मग त्यांनी जेवढा निधी आणला गावासाठी, मग त्यांनी दिलेल्या उमेदवाराला फायदा होईल का याचा? हो, नक्कीच. म्हणजे एकंदरीत आता हुले जे आहेत त्या नारोडी गावचे सरपंच आहेत, त्या पण काहीतरी आढळराव त्यांचं माहेर आहे, त्या ह्याच गावचं सांगितलं. काय बाबा, लेकीच्या मागं गाव उभं राहिलं दिसतंय का? फार 100% माग आहे त्यांच्या. शेवाळे तुम्ही भले आढळराव नाही, पण इथं गाव म्हणून एकत्र राहणार का आढळराव म्हणूनच राहतील? गाव म्हणून राहतं. एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणजे गाव नसतं. गावाचा कल कोणीकडे तिकडे पाहायचं.
आता गेल्या वेळेस लीड होतं दरेकरांना 2,000 या पट्ट्यामध्ये, यावेळेस किती लीड राहील आता ती सगळं गुप्त आहे, ते काही सांगता येत नाही. कोण कुठं जाईल, 50-50% होतं का 50-60 होतं का 40-60 होतं, हे काही सांगू शकत नाही. आता जर त्यावेळेस दादा दरेकरांसोबत होते, पण आज दरेकरांच्या विरोधात दादा आहे. नाही, ते वरच्या लेवलचं राजकारण आम्ही नाही पाहत. आम्ही फक्त आपल्या गावापुरतं बघतो, आपल्या गावचा विकास कसा होईल तेवढंच पाहायचं आपल्याला. बाकीचं वरच्या लेवलचं काय करायचं? काय ठरलं मग एकंदरीत लांडोडी गावानी कोणला मताधिक्य राहील? मताधिक्य कोणत्या उमेदवाराला राहील? मताधिक्य पण आता कसं आहे, सर्वसामान्य माणसाचा कल आहे, तो विकासाकडेच राहतो आणि जे गावचा विकास करणार त्यालाच मतदान होणार. आणि सगळ्यांना माहिती कोण विकास करते. आता ते प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे आपण, कोणी विकास केला कोणी नाही केला असेल. बरं, आता मग एकंदरीत माणूस म्हणून बघितलं जाईल का पक्ष म्हणून पहिले आहे निवडणुकीत? माणूस म्हणून. आता काय नाव आपलं? गणेश मोरे, गाव चिंचोडी. चिंचोडी. माझा चिंचोडी लांडोडी इथल्या तरुणांचं काय ठरलं आता या निवडणुकीत? आमचा एकच विषय, जो आमचा विकास करीन आम्ही त्याला साथ. विकास कोणी केला आतापर्यंत? आत्ता केलाय आमच्या दादांनी केलाय, वळसे पाटील साहेबांनी केलेला आहे आमचा विकास. आता त्यांनी जे उमेदवार दिले त्यांच्या मागे राहायचं का 100%. बरोबर. आता दादांनी किंवा वळसे पाटलांनी काय विकास कामं केली तुमच्या भागात? तुम्ही आमच्या चिंचोडीमध्ये येऊन बघा, आमचे रोड कसे झाले आहेत नाही का, स्मशानभूमी कशी झाली, फक्त येऊन बघा मग आम्हाला सांगा. आता कोणी येईन म्हणून आम्ही असं झालं तर झालं, पण आमचा वैयक्तिक विकास दादांनी आणि वळसे पाटला साहेबांनी केलेला आमच्या गावचा. गेल्या वेळेस दादांनी दरेकरांना संधी दिली होती. आता दादा त्या पक्षात नाही, दरेकर वेगळ्या पक्षात, दादा वेगळ्या पक्षात. आता शेवटी दादा इकडे आहे ना, गडाळा काही दादा म्हणतील तसंच आम्ही. कारण की एकंदरीत कल गेल्या वेळेस दादा इकडं शिवसेना होते दरेकरांसोबत. लांडेवाडी, चिंचोडी, नारवडी या पट्ट्यातून साधारण 2,000 लीड त्यांना दिलं होतं. यावेळेस किती लीड राहील त्यांना? ते आपल्याला नाही काही सांगता येणार, कारण आम्ही दादा म्हणून तसंच. तर तुम्ही मतदार म्हणून ठरवला असेल किती टक्के गाव चालले तुम्ही चिंचोडी? आता आम्हाला पण माहिती आहे ना, आम्ही पण बाहेरची 4 गावं हिंडतो बघतो नाही का, कोण कसं आहे काय आहे, आता कोण शब्द देत आहे कोण पाळीत आहे. तसं आम्ही दादांना बोलल्याबरोबर आमचा शब्द दादांनी पाळलेला आहे, साहेबांनी पाळलेला आहे, वळसे पाटील साहेबांनी. त्यामुळे आम्ही ते म्हणून तसंच. आणि शेवटी 2 उमेदवार आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीला, कोण निवडून येईल? आम्हाला तर आहे बा आमची गॅरंटी, दोन्ही पण येईन गडाळवाली. कडाव्याला निवडून. शेवटी विकास बोलतोय, विकास बोलतोय, बरं, काम बोलतोय. काम बोलतो. आता काही कामं बाहेर राहिलीत का? आता कामं आहेत अजून बाकी आहेत, काय असेल तर आमच्या गावचे नाही का, सगळे आम्ही बसून चर्चा करून आम्ही सगळ्यांना नाही का दादांकडे येतो, वळसे पाटील साहेबांकडे जातो, त्यांना सांगितलं होतं आमची काम.